चला पाऊस आला आता. का नाही थकलं आम्ही घरी, काय करा, पाऊसच सुसू देत नाही. हे वारं एवढं खूप वारं सुटलं ना, आता पाय केसन गिसन कुंकड गेले. माती आहे चिकू, हे चिकू तोडून दाखवला त्याच्यामुळं अशा गाड्या हाणतात, फर्र गाड्या हाणतात. तर हे पानं कसे चिकू हाती, त्याच्यामुळे केस पण नीट करता येत नाही. लय हा इकून पाऊस आला हाय का, हा इकून किती आभाळ आला त्याच्यामुळं. तर कशा आहेत माझ्या बहीण भावांनो, तुमच्या तब्येती, यूट्यूब फॅमिलीनो तुमच्या तब्येती कशा आहेत? मला आता कर्म लागलं त्याच्यानंच तर मी आले, नाही तर करमत नव्हतं. तर आता इकून गाड्या तिकून गाड्या येतात, गाड्या त्याच्यामुळं बाई मुगी डसत राहिले. पाय का गाड्या चालूच राहत आता, त्याच्यामुळं का नाही मला इकडं का नाही एकटीले असं या वाटत नाही. इकडून का नाही रस्ता का नाही चालू आहे, म्हणजे चालू राहते. तर कोणा पाकेसं केले की तिकडं तर पण चांगले. माझे बांधवांनो, माझे बहीण भावांनो, सगळ्यांना आशीर्वाद. मी दुखण्या उठली पायाच्या तून का नाही चालूच आहे. चिक पडणं म्हणजे पिकलं नाही ना, त्याच्यामुळं मी तोडून दाखवलं की बा एवढं इथं पण का नाही लेकरं का नाही तोडून घेत आहेत त्याच्यामुळं. तर मी आता एक घराकडे चालले. आता कसं मुंगाच्या शेंगा खायतात ते काढायच्या, सोले काढायचे, त्याच्यामुळे मी चालले. संध्याकाळी भाजी बनवायची. दुसरा व्हिडिओ का नाही तुम्ही तुम्हाला खोटं सांगत असतील ना, तर तुम्ही मुगाची शेंगाची भाजी बनवतोय मी. मुगाचे शेंगा काढताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आता ह्यो आमच्या इकडे ना पोळ्याच्या टायमाला येत आहेत आणि इकडं नाही. इकडं मुलांना काल 30 रुपयाच्या अर्धा किलो शेंगा आणल्या. मस्त भाजी होती. कार्बन नाक्यावर म्हणजे हेच आहेत ना तिकडं आपले शेतकरी आहेत ना, त्याच्यामुळं पाणी देऊन काय देऊन असं ते करत असतील, त्याच्यामुळं ते शेंगा येतात. मी सांगतो आमच्या घरी शेण्याची भाजी 8 दिवसातून होईन. पिकेल शेण्या 8 दिवसातून भाजी असं वाटलं की तिकडं तरी भेटत नाहीत, पण इकडं का नाही असं वाटलं की इकडं नाही भेटणार. पण इकडं का नाही जी वस्तू नाही ती भेटते. जे नाही ते आणते. नवलिशे म्हणजे की जे भेटत नाही ना ते घेऊन येते मुलगा. पण ते का नाही भाजी असं नाही, भाजी पिकेल शेण्या बरं का, असं नाही पिकेल शेण्या. आणि भाजी आंबूस भाजी होती. तर 8 दिवसाले 2-4 दिवसाले मन झालं ना तर शेण्या घेऊनच येते. आणि मी सांगतो लगेच काल गेलं का नाही, तर काल मुगाच्या शेंगा घेऊन आला भाजी बनवण्यासाठी. मग मी खाल्ल्या जराशा बरं का, दादा म्हणलं बाबा खाऊ द्या. मग खाल्ल्या आता जराशा. आता घरी चालली मी. आता सोले काढू आम्ही, सोले काढून भाजी बनवू. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. तुम्ही खोटं वाटत असेल ना तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा तुम्ही, आहे का नाही. तर बाई मिसनी चालू येतं इथं, घरात आणणं चालू येतं, आहे का. इकडं का चालूच आहे तर काम, म्हणजे जागा बंद राहणारच आहे. हे राहणारच नाही, खुली राहणारच नाही, चालूच राहते. बाई इकून बी उचललं आहे, मी टपरिकाने बंद आहे. नाही तर चालू राहते. फुलं घेतात इथं, फुलं राहतात. तर मी जरासा जीव मोकळा करून आले, कसं की हिंडून फिरून जरासं तिकडं जातं. ते आईच्या घरी तिकडं जाऊन बसावं ना, तर त्या काने उठू देत नाही तर संध्याकाळपर्यंत. आम्हाला कामल काढायचे सोले, त्याच्यामुळं का नाही मी आले चटकन. जराशी हिंडली, जरासा व्यायाम केला. मग जरासा व्यायाम केला तर थोडा फरक पडते. हिंडून हे उघडलं ना तर मी लांब पार जातो शेतीकडं तिकडं. दोघीजणी जातो ना, सून आणि मी जातो.
पण काय करावं, हे पाऊसच नाही सुचू देऊन राहिला. त्याच्यामुळंच मी अशी येऊन गेली घरात बसून. जेवायचं झोपायचं. मग ती जळकी पण लागते आणि जीवन पण सुधणार राहत त्याच्यामुळं. तर आता इथं आले. मला वाटते 5 वाजले कारण शाळा सुटल्या, लेकरं येऊन राहिले. तर नक्की माझा व्हिडिओ पहिलं दुसरा आहे ना, नक्की पहा. तुम्हाला मुगाच्या सोल्याची भाजी दाखवते. कोणा खाल्ले का ना खाल्ले मग कमेंट करून सांगा. म्हणजे मी खोटं सांगणार.